मुसळधार पावसामुळे गडचिरोली नागपूर महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी बसचे इंजिन पाण्यामुळे बंद पडल्याने वाहन जागेवर थांबली होती। जिल्हा प्रशासनाने तात्काळ जेसीपी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने दोन्ही बस बाहेर काढल्या असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत। गडचिरोली आरमोरी मार्गावरील ठाणेगाव येथे एक खाजगी बस खोलवर अडकली होती। या बसमध्ये सुमारे 50 प्रवासी प्रवास करीत होते। घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तात्काळ जेसीबी व हायवा घटनास्थळी पाठवून बचाव कार्य सुरू केले। आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमच्या मदतीने ही बस बाहेर काढण्यात आली। त्याचप्रमाणे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गाढवी नदीजवळ पुलाच्या अलीकडे एसटी महामंडळाची बस देखील इंजिन मध्ये पाणी गेल्याने बंद पडून अडकली होती। या बसमध्ये 23 प्रवासी होते। येथेही प्रशासनाने त्वरित जेसीबी पाठवून बसला बाहेर काढण्यात आले। आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी तसेच पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या उपस्थितीत दोन्ही बसचे बचाव कार्य पार पाडण्यात आले। जिल्हाधिकारी अविशान पंडा यांनी जिल्ह्यातील पाण्याचा प्रवाह असलेल्या सर्व रस्त्यांवर कोणतीही वाहनं पाण्यातून जाऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाला तातडीने बॅरिकेडिंग लावण्याच्या सूचना दिल्या आहेत। पावसाळी हवामानात नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन प्रवास करावा असे आवाहनही त्यांनी केले आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गझलपिल्लेवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।